प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरी भेटीसाठी खवय्यांची गर्दी। ठाण्यातील अस्सल दर्दी खवय्यांच्या मनात प्रशांत कॉर्नरसाठी वेगळी जागा आहे। मिठाई, फरसाण, वेगवेगळे पदार्थ घेण्यासाठी प्रशांत कॉर्नरमध्ये ठाणेकर गर्दी करत असतात। ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरल्यानंतरही प्रशांत कॉर्नरच्या व्यवस्थापनाने एक पाऊल पुढे टाकत थेट ग्राहकांनाच आपल्या फॅक्टरीत बोलावून खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, त्यासाठी कशी सुरक्षितता बाळगली जाते, बनवलेल्या पदार्थांचे वितरण कसे हे बघण्याची संधी दिली। मागील 2 वर्षांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाच्या पर्वास आजपासून सुरुवात झाली। आज पहिला दिवस असूनही ठाणेकरांनी फॅक्टरी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। आज, उद्या आणि नंतर 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी ठाणेकरांना ही फॅक्टरी बघता येणार आहे। अतिशय स्वच्छ परिसर, डोक्यावर टोप्या घातलेले मिठाई बनवणारे कर्मचारी, अशा या 3 मजली मिठाईच्या फॅक्टरीमध्ये दररोज 2 ते 3 टन मिठाई बनवली जाते, तर सणांच्या दिवशी 200 ते 300 टन मिठाई येथे बनवली जाते। एकूण 800च्या वर कर्मचारी प्रशांत कॉर्नरमध्ये काम करतात। ही मिठाई कशी बनते, काय काय हायजेनिक येथे वापरले जातात, याची विश्वासार्हता काय हे आपल्या ग्राहकांना कळावे, यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे प्रशांत कॉर्नरच्या ओनर प्रियंका सकपाळ यांनी सांगितले। ॲक्च्युली आमचा कन्सेप्ट एवढंच आहे की आमचं प्रामाणिकपणा, की कस्टमरनी येऊन आमची फॅक्टरी बघावी, की आम्ही ज्या प्रकारचं प्रोडक्ट बनवतो, क्वालिटी बनवतो, सी आमची कुठेही प्रकारचं फसवणूक नसते कस्टमरला। आम्हाला हेच सांगायचं की आम्ही कस्टमरशी प्रामाणिक आहोत, हेच आमचा कन्सेप्ट आहे मेन म्हणजे। मी इकडे कस्टमरला आमचं रॉ मटेरियल कुठच्या क्वालिटीचा वापरतो ते दाखवणार आहे, मिठाईची प्रोसेस कशी होते, त्यामध्ये काय प्रकारचं आम्ही प्रोडक्ट यूज करतो ते आम्ही सगळं सांगणार आहोत त्यांना, आणि ज्या प्रकारची हायजीन मेंटेन केली जाते ते आम्ही इकडे दाखवणार आहोत त्यांना। त्याबद्दल जे आम्ही इकडे प्रोसेस करतो, म्हणजे एव्हरीडे आम्ही जशी क्लिनिंग करतो तशीच दरवर्षी दर टायमाला असते आमच्याकडे ठेवलेली, आणि एव्हरीडे आम्ही क्लिनिंग करत असतो, तर त्यामुळे तुम्हाला वरती बघायला मिळेल की आमची काय प्रकारची हायजीन आम्ही मेंटेन करतो। उद्देश क्लिअर आहे की जो कोणता पदार्थ आपण खातो तो कसा बनवला जातो, कारण प्रत्येकाच्या मनात असतं ना की आपण कोणता पदार्थ खातोय आणि तो व्यवस्थित आहे ना, चांगला आहे ना, की त्या पदार्थाच्या मागे काय फसवणूक तर होत नाहीये ना, की आणि हा उद्देश, कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाला अधिकार आहे आमच्या सगळ्या कस्टमर्सला, कारण की हे साम्राज्य आमच्या कस्टमर्समुळे सगळं, तर आमचं जे पदार्थ ते आम्ही त्यांना खाऊ घालू इच्छितो, तर ते पदार्थ बनतात कसे, त्याच्या मागे काय टीमवर्क आहे, काय हायजीन आहे, काय प्रकारचं रॉ मटेरियल वापरलं जातं, ते दाखवण्याचा आमचा एक संदेश आहे, आणि आमचा प्रामाणिकपणा, की कुठेही तुम्ही जाता की अरे एक मनात प्रश्न निर्माण होतो दरवेळेला, अरे पदार्थ चांगला आहे का वाईट आहे, की त्याच्या मागे काय फसवणूक तर होत नाहीये ना, हा हेतू आहे। आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम सेलिब्रेट करतो। हा सीझन 3 आहे आत्ताचा। आमचा संदेश क्लिअर आहे, आम्ही ज्या प्रकारे काम करतो प्रत्येकाने अशा रीतीने काम करायला पाहिजे, कारण की आपण प्रत्येकाला पदार्थ खाऊ घालतो, तो पदार्थ बनवताना कसं पदार्थ बनवला पाहिजे, हायजीन काय मेंटेन केलं पाहिजे, आणि असा व्यवसाय कसा व्यवसाय चालतो आणि कसा चालविला पाहिजे, हे आमचा हेतू आहे। याच्यामध्ये गुणवत्ता राखण्यासाठी आमच्याकडे टीम आहे, आमच्याकडे क्वालिटीचे पर्सन्स आहेत। प्रत्येक प्रोडक्ट आमचं ज्या वेळेस बनविलं जातं त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी पाहिली जाते, त्याच्यावर R&D केले जाते, त्यानंतरच पुढे आम्ही ते स्टोअरमध्ये पाठवतो। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर केला गोळीबार. उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर रात्री 10 वाजता गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. मात्र काही वेळातच हिल लाईन पोलीस स्टेशनच्या आतच या वादात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे जखमी महेश गायकवाड यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व घटनेचा CCTV फुटेज उपलब्ध झाला आहे. यामध्ये आमदार गणपत गायकवाड गोळ्या झाडत असताना दिसत आहे. स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच केलेल्या या गोळीबारामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत 2 आणि पायात 1 गोळी लागली आहे. तर राहुल पाटील यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. त्यांच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात आले होते. तर आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह 2 आरोपींनी कळवा पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी आमदार निरंजन डावखरे पोहोचले होते. एकंदरीत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचे यात स्पष्ट होत आहे. यामध्ये 3 आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चे आयोजन. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चे आयोजन 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे हे
20वे वर्ष असून या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प काल अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांनी शुक्रवारी 2 फेब्रुवारी 2024ला रंगले. वृत्त निवेदिका अनुपमा खानविलकर ह्या त्यांना रसिकाच्या मनातील प्रश्नांनी बोलत होते. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मुलाखतीदरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी यांनी काही विषयांवर चर्चा केली. मी जरी शिफ्ट झालो असलो तरी अजूनही गिरगावकर आहे. गिरगावने मला खूप काही दिलं आहे. रामानंद सागर माझ्यासाठी गुरु होते. त्यांची रोल समजवण्याची पद्धत खूप वेगळी होती. कृष्णाच्या भूमिकेवेळी भेटणारी लोक माझ्या पाया पडायचे. मला देव समजायचे. मला ते आवडत नव्हते, पण रामानंद सागर यांनी मला समजावलं, ते तुझ्या नाही तर कृष्णाच्या पाया पडतात. मी आजही घरात एक सामान्य मराठी माणसासारखा जगतो. मी घरातला काम करतो. घराबाहेरील मी स्टार असतो. मी स्वप्नील जोशी या सेलिब्रिटीकडे काम करतो आणि घरी आल्यावर सामान्य स्वप्नील जोशी असतो. मी फक्त 18 सिनेमात काम केलं आहे. मला रोमॅन्टिक रोल आवडतात. प्रेम, रोमांस ह्यातच सुख आहे. ते मला आवडतं. माझ्या सर्व हिरोईन्स माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मला किंवा त्यांना खूप गॉसिपला सामोरं जावं लागतं. पार्ट एंड पार्सल ऑफ लाईफ आहे हे. मी आता निर्मिती क्षेत्रात येत आहे, त्यामुळे मला आता निर्मात्यांची टेन्शन समजायला लागली. मीही आता समंजस झालो. माझी बायको आणि माझे आईवडील एकत्र फॅमिली आहोत. मी मुंबईत असेन तर सकाळी किंवा रात्री, तरी दोन्ही मुलांबरोबर काही वेळ घालवणे कटाक्षाने पाळतो. सई तामणकर सारखा ग्लॅमर आणि स्क्रीन प्रेझेन्स माझ्या माहितीत मराठी दुसऱ्या हिरोईनला नाही. मुक्ता सारख्या ताकदीची नटी माझ्या माहितीत दुसरी मराठीमध्ये नाही. जी स्क्रीनवर उभी राहिली तर तुमचं दुसरीकडे कुठे लक्षच जात नाही. तुम्ही खेळवून ठेवते ती तुम्हाला तुमच्या कामात. सोनाली कुलकर्णी सारखी अत्यंत हार्डवर्किंग मुलगी माझ्या माहितीत मराठीमध्ये दुसरी नाही. छोटी सोनाली माझ्या कंटेम्पररीज बद्दल बोलतो मी. त्यामुळे अमृता खानविलकर सारखी मल्टीटास्किंग करणारी मुलगी माझ्या माहितीत नाही, जी एका वेळी 10 गोष्टी करू शकते आणि त्या 10 गोष्टी उत्तम करू शकते. सो मला असं वाटतं प्रत्येकीचं आपापलं एक बलस्थान आणि ती बलस्थानं घेऊन त्या चित्रपटामध्ये येतात. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना. आणि वी आर ग्रेट फ्रेंड्स ऑफ स्क्रीन आणि ते ट्रान्सलेट होतं ऑन स्क्रीन. आणि मुक्ता आणि तुझी तर केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही लग्न केलंय वगैरे अशा टाईपमध्ये. म्हणजे तुला फोन येणं, मेसेजेस होणं, ते मला वाटतं खूप ते किस्से तुझे रंगलेले. म्हणजे मुक्ताच्या वाढदिवसाला मला आणि माझ्या वाढदिवसाला मुक्ताला किमान 50. मालवणी महोत्सव ही चळवळ. आमदार संजय केळकर. ठाणे शिवाजीनगर येथे सीताराम राणे यांच्या मालवणी महोत्सवाचा भव्य शुभारंभ. मालवणी महोत्सव हा केवळ महोत्सव नाही तर चळवळ आहे. तेव्हा सांस्कृतिक मेजवानीची जोड असलेल्या या चळवळीला लोकांनीही उपस्थिती दर्शवून आर्थिक ताकद द्यावी असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या 25व्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील, स्वप्नाली साळवी, मिलिंद नईबागकर, मंडळाचे सरचिटणीस विनोद देसाई, खजिनदार संदीप शिंदे, वैभव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक 2 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत ठाणे पश्चिमकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानात मालवणी महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी आयोजक सीताराम राणे यांनी अग्निहोत्र करून केली. मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालं काय? आमचे सहकारी सीताराम राणे यांच्या पुढाकाराने मालवणी महोत्सव 25व्या वर्षात पदार्पण केलं. हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि खरं म्हणजे ठाणेकर नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या महोत्सवाला भेट देतात, त्याला प्रतिसाद देतात आणि ही एका बाजूला महोत्सव पण आहे आणि दुसरीकडे ही एक चळवळ पण आहे. छोट्या मोठ्या उद्योजकांना, खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना देखील या माध्यमातून लाखोच्या संख्येने इथे आठवड्याभर लोक येत असतात. ठाण्याच्या बाहेरचे देखील येत असतात आणि या माध्यमातून एक मोठं आर्थिक ताकद देखील त्यांना मिळत असते. ठाणेकर नागरिक जे चांगलं असतं त्याला प्रतिसाद देखील देतात
आणि मालवणी महोत्सवाच्या मागचं आयोजन जे आहे ते उत्तम आणि भरभक्कम असल्यामुळे लोक वाट बघत असतात की मालवणी महोत्सव कधी सुरू होईल. या मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्रतिसाद मिळेल. दशावतारी, डबलबारी ही सगळी लोककला जी आहे ती जिवंत ठेवण्याचे काम या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने होत असतं आणि त्यामुळे मला ठाणेकरांचं तर मी कौतुकच करेन की ते प्रतिसाद देतातच, पण ठाण्याच्या बाहेरचे लोक देखील याला उत्तम प्रतिसाद देतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. विकास मंडळ यांच्या पुढाकाराने गेली 25 वर्ष सातत्याने हा मालवणी महोत्सव आयोजित होतोय आणि हा मालवणी महोत्सव कोकणातले सर्वच प्रकार या इकडे आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो. त्याच्यामुळे वेगवेगळे उपक्रमही म्हणजे स्टेजवरती दशावताराचे कार्यक्रम असतील, अनेक असे उपक्रम या इकडे होत असतात आणि लोक आवर्जून वर्षभर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात. एक आपुलकीचा, एक घरोबाचा नातं या महोत्सवाशी सगळ्या ठाणेकरांचं झालेलं आहे. आणि आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून या महोत्सवाचं निमंत्रण देत आहे आणि येऊन या महोत्सवाला भेट द्या. म्हणजे रोप महोत्सवी हा मालवणी महोत्सव आहे. विकास मंडळाच्या माध्यमातून हे आपण साजरं करतो गेली 25 वर्ष. यावर्षी रोप महोत्सवाच्या निमित्तानं आपण दरवर्षीच डबलबारी असते, दशावताराचं नाटक असतं, पण यावेळी लोककला ते आणखीन काही भाग म्हणजे भारूड असेल. यावर्षी पहिल्यांदाच आपण संपूर्ण 3 तासाचा भारूडचा कार्यक्रम आपण कृष्णाई अरुळेकर या मुलीचा जिला राज्य शासनाने पुरस्कार दिलेला आहे या भारूड तिने सादर करते त्याच्याबद्दल अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. खवय्ये तर दरवर्षी नेहमीप्रमाणे असतातच आणि खवय्यांसाठीच हा मालवणी महोत्सव प्रामुख्याने आणि कले ह्या दोन्ही ची काय म्हणतात ती भूक भागवण्यासाठी हा उत्सव आपण करतो. नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोक येतील तुमच्या माध्यमातून. या 10 दिवसात 2 ते 11 या कालावधीत आमच्या ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी अशी तुमच्या वतीने विनंती. थँक्यू.